विधानसभा निकालामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्यांमधील संघर्ष वाढणार। सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक निकालांमुळे येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत। भाजपाचे वर्चस्व वाढत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वर्चस्वाचा बुरुज ढासळला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या बदललेल्या समीकरणांचा मोठा परिणाम होणार आहे। नवे चेहरे राजकारणात येत असल्याने राजकारणाच्या कार्यपद्धतीत बदल दिसू शकतो। जिल्ह्यात महायुतीचे 5 आणि महाविकास आघाडीचे 3 आमदार निवडून आलेले आहेत आणि यापूर्वी महाविकास आघाडीकडे 5 आणि महायुतीकडे 3 आमदार होते। त्यामुळे गेल्या 5 वर्षात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व राहिलं होतं। आता पुढील 5 वर्षात महायुतीचं वर्चस्व राहण्याची चिन्हे आहेत। जिल्हा नियोजन समितीसह विषय समित्यांमध्ये सुद्धा यांचे वजन वाढणार आहे आणि पर्यायाने विकास कामे निधी खर्चाच्या बाबतीत महायुतीच्या आमदारांचा शब्द अधिक वजनदार ठरू शकतो। महाविकास आघाडीच्या आमदारांवर आता यासाठी संघर्ष करावा लागेल। केंद्रात आणि राज्यात भाजपा युतीचे आमदार असल्याने सरकार असल्याने त्याचा लाभ सत्ताधारी आमदारांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत। या निवडणुकांमध्ये स्थानिक आमदारांचा प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत। आमदारकी गेली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राहावं म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील राहतील, तर दुसऱ्या बाजूला विधानसभा निकालाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा घेण्याचा ताकदीचा प्रयत्न महायुतीच्या आमदारांकडून तसेच नेत्यांकडून केला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात बाहुबल प्रसिद्ध केलं जातंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात बाहुबल सिद्ध केलं जातं, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।